आवाज जनतेचा। राज्यात विधानसभेची निवडणूक आटोपली आहे। महायुतीनं घळघळीत यश प्राप्त केले। या सर्व विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ठरलेत। रिसोड मालेगाव विधानसभेमध्ये त्यांच्या निदर्शनानुसार अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी क्रमांक 2 ची मते घेत विजयाजवळ झेप घेतली होती। संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला फायदा झाला आणि मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आले। तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1000 वर अपक्ष उमेदवार उभे होते, परंतु महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे जिथे अपक्ष उमेदवार अनंतरावजी देशमुख यांनी 70,663 एवढी विक्रमी मते घेतली। बाकी इतर ठिकाणी उभे राहिलेले अपक्ष उमेदवार 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर फेकले गेले। अनंतराव देशमुख यांनी 1.5 वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्याकडे जबाबदारी आली। 1.5 वर्षात त्यांनी गाव वाडी वस्त्यांमध्ये तांडे यावर जाऊन भारतीय जनता पार्टी जबरदस्त पकड तयार केली। युवकाची मजबूत अशी फळी तयार केली। सोबतच मोठ्या प्रमाणात महिला भगिनी पक्ष सोबत जोडल्या। तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत मतदारसंघातील बहुतांश गावात मूलभूत सुविधा बाबतीत असलेल्या समस्या दूर होतील असे विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणला। तसेच अनेक विकास कामे त्यांनी पूर्णत्वास नेली, जसे की मालेगाव पाणी पुरवठा तसेच दलित वस्तीतील कामे अशी अनेक कामे ॲडव्होकेट नकुल देशमुख यांनी पूर्णत्वास नेली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक घडामोडी घडल्या, अनेक राजकीय परिस्थिती निर्माण झाल्या। त्यात राज्यातील भाजपच्या वरिष्ठ मंडळींच्या निदर्शनानुसार अनंतराव देशमुख यांना अपक्ष उभे राहावे लागले। यात त्यांनी लक्षणीय आणि छाप सोडणारी मते मिळाली आणि विजयाच्या जवळ जाऊन त्यांना पुन्हा पराभव त्यांच्या पदरी पडला। परंतु अपक्ष असताना सुद्धा त्यांना पडलेली भरघोस मते ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख यांचं संघटन आणि नियोजन हे विशेष करून होतं। पराभव झाल्यानंतर सामान्य भाजप कार्यकर्त्यांना आता पदाची उणीव भासत आहे। त्यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता तसेच सामान्य मतदार हा मजबूत होण्यासाठी भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट नकुल देशमुख यांना घेऊन त्यांच्यावर आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी जनसामान्य भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राज्याचे शीर्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना होत आहे। भाजप नेते ॲडव्होकेट नकुल देशमुख यांनी मागील 1 ते 2 वर्षात घेतलेली मेहनत बघता, त्यांनी तयार केलेले संघटन बघता आणि भारतीय जनता पक्ष मजबूत स्थितीत पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालण्याची कार्यशैली भाजप कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर मालेगाव रिसोडच्या जनतेला आधार म्हणून घेतील अशी मागणी सामान्य आणि सर्व रिसोड मालेगाव विधानसभेतील जनसामान्य भाजप आणि सर्व कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात होत असताना दिसून येते। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।